नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। दोन बिबट्यांचा थरार, शेतात पाणी देताना तरुणावर हल्ला, गंभीर जखमी। कन्हाडा गावात बिबट्यांचा दहशत, मका पिकाजवळ तरुणावर हल्ला, ग्रामस्थ भयभीत। बिबट्यांच्या हल्ल्यात तरुण जखमी, वन विभागाकडून पिंजरे लावण्याची तयारी। कन्हाडा विसरवाडी, नवापूर तालुक्यातील विसरवाडीपासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या कन्हाडा गावात दोन बिबट्यांनी तरुणावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या हल्ल्यात दानियल दिवाणजी गावीत राहणार कन्हाडा हा तरुण गंभीर जखमी झाला असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार दानियल गावीत हा रात्री सुमारे 8 वाजेच्या सुमारास आपल्या शेतात मका पिकाला पाणी देण्यासाठी गेला होता। शेतातील मोटार सुरू करण्यासाठी तो पेटीजवळ गेला असता अचानक मक्याच्या पिकातून दोन बिबटे बाहेर येत त्याच्यावर झडप घातली। बिबट्यांनी त्याच्या हातावर व पाठीवर जबर हल्ला करत जखमी केले। अचानक झालेल्या हल्ल्याने घाबरलेल्या दानियलने जीव वाचवण्यासाठी जोरजोरात आरडाओरड केली। त्याच्या आवाजामुळे बिबटे पडून गेले, अन्यथा मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती। घटनेनंतर जखमी तरुणाला नातेवाईक व गावकऱ्यांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले, त्याच्यावर उपचार सुरू आहेत। दरम्यान चिंचपाडा वन विभागाचे वनक्षेत्रपाल प्राशा पगारे यांनी जखमींची भेट घेऊन शासकीय मदत देण्याचे आश्वासन दिले। तसेच बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी घटनास्थळी लवकर पिंजरे लावण्यात येणार असल्याची माहिती दिली। या घटनेमुळे कन्हाडा गावातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे। विसरवाडी पोलीस प्रशासनाने ही घटनेची दखल घेत जखमींची भेट घेतली आहे। मी शेतामध्ये गेलो होतो मोटर चालू करायला। 8 वाजून 10 मिनिटं झाले होतं। अच्छा, मोटर चालू केली आणि जेव्हा जात होता ना तेव्हा मक्कामधून डायरेक्ट निघाला आणि डायरेक्ट हमला केला। किती होते बिबटे? 2 होते। दोघांनी केला हमला का एकाने केला? एकाने। आणि कुठे पळाले ते मग तिकडे दुसऱ्या मकामध्ये निघून गेले। हो का? मक्के जाय ना सर्वकडे। कुठे डायरेक्ट नखा मारले त्यांनी? डायरेक्ट। लोकसेतू मराठी न्यूज साठी मुख्य संपादक प्रवीण चव्हाण, नंदुरबार। साठी एवढंच। ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।